नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। पुण्यभूषण फाउंडेशन ही जगातली एकमेव संस्था आहे की ज्या शहरातल्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करत असतात। 38वं वर्ष याचं आहे आणि त्याचे संस्थापक डॉक्टर सतीश देसाई। काल पुणे शहरामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार करण्यात आला। यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माधवराव सिंधिया, निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ माशेलकर, सकाळचे प्रताप पवार, गजेंद्र पवार मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते। आपण जगाच्या बरोबर आहोत आणि आता जगाच्या पुढे जाण्याचा विचार करतोय, पण याच इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी मी फिरोदिया साहेबांना सांगितले की तुम्ही इलेक्ट्रिक मध्ये जा, पण त्यावेळी त्यांना कदाचित ते पटलं नाही। पण आता इलेक्ट्रिकच्या व्हेकलचं मार्केट एवढं वाढलं आहे की आता लोक डिझेल आणि पेट्रोल व्हेकलच्या ऐवजी आता वेटिंग लिस्ट सुरू झाली आणि माझ्याकडे लोक यायला लागले की मला आउट ऑफ टर्न इलेक्ट्रिक व्हेकल मिळायला तुम्ही पत्र द्या, डीलरला सांगा म्हणजे मला मिळेल। त्यामुळे आता या इंडस्ट्रीमध्ये जे स्वरूप आहे ते बदललं आहे। आणि दुसरी गोष्ट त्यांना मी त्यावेळी खूप मागे लागलो ती म्हणजे मरीन इंजिन्स। कारण आपल्या इथे जसं वॉटर ट्रान्सपोर्ट आहे आणि आजच आपल्या देशामध्ये ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये आपण रेकॉर्ड ब्रेक एक्सपोर्ट केला आहे। आपण ट्रॉलर बनवले आहेत, कारण आपल्या ज्या बोटी असतात त्या फक्त 10 नॉटिकल मैल जाऊ शकतात आणि हे ट्रॉलर 100 नॉटिकल मैल जातात। आणि आता पूर्ण समुद्र किनाऱ्यामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही विकसित झाली आहे की 7.5 लाख कोटी रुपये पर्यंतची इंडस्ट्री येते 1-2 वर्षात होणार आहे। आणि हे स्वाभाविकपणे आपल्या करता खूप महत्वाचं आहे। त्यामुळे त्याचे जे इंजिन्स आहेत ते भारतात बनावे, भारतीय कंपन्यांनी बनवावे असा माझा विशेष रूपाने आग्रह होता। आणि याही करता मी त्यांच्यासारखं मागे लागायचो। त्यांच्या क्षेत्रातलं ज्ञान तर मोठंच आहे, पण जे बिझनेस विथ इथिक्स हे इथिक्स जे आहेत ते त्यांना जे मिळाले, जसं जीवन मूल्य, शिक्षणामध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही तर आपली फार मोठी ताकद आहे, स्ट्रेंथ आहे जगात। आणि आज संपूर्ण विश्वाची जी परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे। भगवान महावीर असेल, भगवान गौतम बुद्ध असेल, रामायण महाभारत असेल, प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, स्वामी विवेकानंद असतील, या सगळ्यांचे विचार कधी नव्हते तेवढे आज प्रासंगिक आहेत। आज जगाला युद्धाची गरज नाही आहे, बुद्धाची गरज आहे असं लोक म्हणायला लागलेत। आणि अशा वेळी फिरोदिया साहेबांनी भांडारकर इन्स्टिट्यूटच्या त्यात काम करत असताना मी त्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यात म्हणजे प्राचीन विद्या आहे आणि त्यामधले आध्यात्मिक मूल्य जे आहेत जे जैन धर्माशी संबंधित आहेत त्याच्या संदर्भामध्ये खूप चिंतन केलं आहे। खरं म्हणजे हे करण्यामागे एखाद्या व्यावसायिकांनी हे करण्याची काही गरज नाही, कोणी PhD स्कॉलर किंवा प्रोफेसरने करणं स्वाभाविक आहे। आणि त्यांच्या या चिंतनामध्ये ज्यावेळी ते जगातून निरनिराळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी जेव्हा व्हिडिओज त्यांच्याजवळ येतात ते मला हमखास पाठवत असतात। आला आला उन्हाळा आला, आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। नमस्कार प्रेक्षको, हाती घ्याल ते तडीस न्या किंवा छात्र आम्ही नमविचे घडवू राष्ट्र उद्याचे ही प्रेरणा ज्यांच्या मनामध्ये बालवयात 5वी ते 11वी शाळेमध्ये पेरली गेली त्या नमवियांचा सत्कार नुकताच पुण्यात करण्यात आला। MKCLचे माजी अध्यक्ष विवेक सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला।
या प्रसंगी पुण्यातील नामवंत उद्योगपती विठ्ठल मणियार, त्याचप्रमाणे चितळे बंधूंचे श्रीकृष्ण चितळे, जितेंद्र जाधव, संजीव अभ्यंकर, डॉक्टर समप्रसाद विनोद आदी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. त्याचबरोबर नवीन युगात सध्या इंस्टाग्रामवरती गाजणारे पवन वाघुलकर यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात आला. तेव्हा आपण जाऊयात नुमवी शाळेत. मी त्याच्या हाताखालीच क्रिकेट शिकलो आणि त्याच्यामुळेच मला सुद्धा क्रिकेटची गोडी लागली आणि मी शाळेमध्ये क्रिकेट खेळायला लागलो तर त्याच्यामुळे. म्हणजे आजही मी त्याला कॅप्टन म्हणूनच कायम त्याला लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून त्याची खूप मोठी ख्याती होती. आम्हाला असं वाटलं होतं की हा आता महाराष्ट्र टीमकडे नक्की जाईल, पण संगीत क्षेत्राने त्याला ओढून घेतलं आणि क्रिकेट त्याला थोडंसं विसरायला लागलं. हे पुस्तक सुद्धा बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण आवर्जून त्याचा लाभ घ्यावा. थोडीशी माहिती मी त्यांच्याबद्दल जरा एक वेगळी विशेष देतो. पण पुण्यात अगदी मध्यवर्ती भागात हिमालयातल्या गुहेसारखीच एक गुहा उपलब्ध आहे. ती म्हणजे शांती मंदिर. या गुहेत साधकांना जीवनदृष्टी देणारे, मार्गदर्शन करणारे ऋषितुल्य गुरु आहेत. आत्मयोग गुरु डॉक्टर समप्रसाद विनोद. त्यांना सर्व साधक प्रेमाने बाबा म्हणतात. प्रेक्षक हो, मानव जसा फळांचा आहार घेतो तसा भाविक स्वतःच्या श्रद्धेनं आपल्या देवाला तो आहार अर्पण करतात. पुण्यातील गडजेजुरी येथे आंब्यांचा फार मोठा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला आणि तो नैवेद्य वेगवेगळ्या संस्थांनाही प्रदान करण्यात आला. जाऊयात आपण गडजेजुरीला. आणि मार्तंड देवस्थान यांच्या सहकार्याने जेजुरी गडावर या आंबा महोत्सवाचा उत्सव जेजुरी गडावरती 2026 रोजी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा झाला असून आणि येणाऱ्या भाविकांना सोमवारी या आंबा महोत्सवानिमित्त सगळ्यांना आमरसपुरी सर्वांना महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. तरी या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. येळकोट येळकोट आनंदाचा. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत. देश अतिशय वेगळ्या आणि कठीण कालखंडातनं चाललेला आहे. जगामध्ये युद्ध अमेरिकेने सुरू केलेलं मोठ्या प्रमाणात आपल्याला झळ देऊन जात आहे. होर्मुझ बंदर त्या ठिकाणी आवागमन करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीही त्या ठिकाणी येत आहेत, परंतु योग्य तो तोडगा निघत नाही. मग यावरती उपाय काय?
भारत देशाला त्यागाची, बलिदानाची आणि स्वतःवरती वेगवेगळे प्रयोग करण्याची क्षमता आपल्याला महात्मा गांधींनी करून दिलेली आहे. इंग्रजांना कोणत्याही स्वरूपामध्ये रक्तपात न करता भारत देशातून परत पाठवण्याचं सामर्थ्य महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने आणि काटकसरीच्या मार्गाने करून दाखवलं. तोच कित्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून सांगितलं की तुम्ही कमी प्रवास करा, परदेशात कमी जा, परदेशी वस्तूंचं मागणी कमी करा, सोन्याची मागणी तुम्ही कमी ठेवा, ज्यामुळे आपलं परकीय चलन वाचू शकेल. हाच गांधींचा सिद्धांत आता सरकारला निश्चित पटू लागलेला आहे आणि म्हणूनच मोदींनी आपल्याला अशा प्रकारची एक रचना करण्यास सांगितलेलं आहे. मी स्वतः जर वैयक्तिक पाहिलं तर आठवड्यातून एक दिवस मी देखील बसनं प्रवास करतो. आता मी एकाच्या ऐवजी 3 दिवस करेल. मी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात वापरत असतो. आपणही वापरावी. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.